महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रात ज्यांनी अनेक वर्ष भोर मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलं ते स्वर्गीय अनंतराव थोपटे साहेब यांचं दुःखद निधन काही दिवसापूर्वी झालं. आदरणीय थोपटे साहेबांनी जवळजवळ 7 ते 8 वेळा भोर मतदारसंघातून आमदारकी भूषवली आणि भोर, वेल्हा, मुळशी आणि पुणे ग्रामीणमध्ये एक त्यांची लोकप्रियता होती. करारी स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा आणि धाडसी नेतृत्व असं आदरणीय थोपटे साहेबांचं व्यक्तिमत्व होतं. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि आदरणीय थोपटे साहेबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध राहिले. 1980च्या दशकामध्ये आणि 90च्या दशकामध्ये दोघांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि अनेक मंत्रिमंडळामध्ये सहकारी म्हणून काम केलं. आणि थोपटे साहेबांच्या बाबतीत स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना एक मनापासून आदर आणि जिव्हाळा हा कायमचा राहिला. मीही थोपटे साहेबांना भेटण्याचं मला भाग्य अनेक प्रसंगातून माझ्या लहानपणी मिळालं आणि थोपटे साहेबांकडनं बरंच काही शिकण्याची संधी मला मिळाली, त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. आणि आदरणीय संग्रामदादांच्या सोबतसुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत एक कदम आणि थोपटे कुटुंबाची दुसरी पिढी म्हणून आम्ही सभागृहात काम केलं. खरं तर थोपटे साहेबांच्या जाण्याने पुणे जिल्ह्याचंच नव्हे तर मी म्हणेन महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. खरं अर्थाने एक महाराष्ट्राच्या अत्यंत कणखर, धाडसी, करारी स्वभावाचं नेतृत्व हे महाराष्ट्राला हरपलेलं आहे. आणि मी थोपटे कुटुंबाला या अशा दुःखद प्रसंगी मी परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि स्वर्गीय अनंतराव थोपटे साहेबांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.